नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे आभा कार्ड कशा पद्धतीने बनायचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आभा कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचं बनवू शकता. तर आपण बघणार आहोत आभा कार्ड कशा पद्धतीने बनायचं. त्यापूर्वी तुम्हाला मी आभा कार्डचा तुम्हाला फायदा काय असणार आहे, त्याचे तुम्हाला बेनिफिट्स काय असणार आहे, तुम्हाला इथे थोडक्यात सांगतो. आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थाने तुमच्या आरोग्याची कुंडली असते. त्याचबरोबर या कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याची संबंधित माहिती नोंदवली जाते व त्याचबरोबर या कार्डच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याची माहिती मिळू शकतो. तसेच म्हणजे या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचे वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो. यामध्ये तुम्हाला आभा कार्डचा अशा पद्धतीने फायदा होणार, जसे की तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तर त्या आभा कार्डमध्ये तुमच्या ट्रीटमेंटची संपूर्ण माहिती आभा कार्डमध्ये स्टोअर होत जाईल. तुम्ही यापूर्वी जर कुठल्या हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट घेतली असेल तर तुम्हाला काही वेळेस तुम्हाला तुमचे फिजिकली डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला दवाखान्यात जावं लागतं आणि तुम्हाला तुमचे यापूर्वी ट्रीटमेंट झालेल्याची माहिती तुम्हाला द्यावं लागते. तर तुमच्याकडे आभा कार्ड असल्यानंतर तुम्ही आभा कार्डवर कुठेही जरी ट्रीटमेंट घेतली तर तुमची संपूर्ण हेल्थ संबंधित माहिती, जे काही तुमचे मेडिकल रिपोर्ट्स असेल ती संपूर्ण माहिती आभा कार्डमध्ये स्टोअर होत जाईल. आणि यानंतर जर तुम्हाला आभा कार्ड बनल्यानंतर जर तुम्हाला आभा कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला तुमच्या यापूर्वी जर तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट घेतली असेल तर तुमचं स्टोरेज झालेली माहिती असेल तर तुम्हाला आभा कार्डच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या काळामधील मेडिकल ट्रीटमेंट घेण्यास सोयीस्कर होईल. चला तर आपण बघूया आभा कार्डला ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने अप्लाय करायचं. त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं, त्यावर टाईप करायचं abha.abdm.go.in. ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. इथे बघू शकता क्रिएट आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड अकाउंट आभा नंबर. तर आपलं क्रिएट ABH नंबर यावर आपलं क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. इथे बघू शकता तुम्ही प्लीज चॉईस वन ऑफ द below option to start with the creation of your आभा. तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही आभा कार्ड एक आधार नंबर काढू शकता, त्याचबरोबर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा काढू शकता. तर इथं आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आधार कार्डचं. आधार कार्डचं आपल्याला सगळ्यात सोयीस्कर ऑप्शन राहील. तर आपल्याला क्रिएट युअर आभा नंबर युझिंग द आधार ही ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा, जो तुमचा 12 अंकी आधार नंबर असेल तो तुम्हाला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायची. आय अग्री ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला खाली कॅप्चा फिल करायचा. जो काही इथं हा कॅप्चा असेल तुम्हाला 6+4 इथं जे किती होते आपल्याला अंक टाकून घ्यायचा. जो आपला कॅप्चा असेल तो कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट हे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईलवर गेलेला आधार OTP टाकून घ्यायचा. आधार OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्ट हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट हे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस येईल. तुम्ही बघू शकता मोबाईल नंबर फॉर कम्युनिकेशन इज सेम ॲज द आधार नंबर, ॲडिशनल इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड. तर आपल्याला कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला इंटर ईमेल ॲड्रेस, इथं आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा. तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेलवर SMS सेंड केला जाईल व्हेरिफिकेशन करण्यासाठी. इथं तुम्ही बघू शकता तुमचं मेल तुम्हाला ओपन करायचं. मेल ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या याच्यावर तो मेल करतो तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा. मेल ओपन केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला क्लिक करायचं. क्लिक करून तुम्हाला तुमचा मेल व्हेरीफाय करायचा. मेल बघू शकता तुम्ही ईमेल ॲड्रेस व्हेरीफाईड, युअर ईमेल ॲड्रेस हॅज बीन द व्हेरीफाईड असा ऑप्शन आपल्याला येईल. त्यानंतर आपल्याला पुन्हा होमवर यायचं, जिथं आपण आपला अप्लाय करत आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट हे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक आपल्याला आता आभा ID क्रिएट करायचा. जो तुम्हाला तुम्हाला सजेशन दिलेलं आहे. तुम्हाला जो तुमचा आभा ID योग्य वाटेल तेव्हा आभा ID आपल्या इथं क्रिएट करून घ्यायचा.
इथे यापैकी तुम्हाला तुमचा एक आभा आय डी, समजा आभा हा ॲड्रेस आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. अशा पद्धतीने तुमचा इथं आभा ॲड्रेस सिलेक्ट करून आणि तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही तुमचा आभा आय डी तुमच्या मनानुसार, म्हणजे तुम्हाला तुमच्या पाहिजे तो तुम्ही हा ॲड्रेस इथं बनवू शकता. इथे तुम्ही तुमचा आभा आय डी टाकल्यानंतर आपल्याला क्रिएट ABH यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. ह्या अशा पद्धतीने तुमचं आभा आय डी इथे बनवून येईल. तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला दिसेल आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. अशा पद्धतीने तुमचं क्रिएट इथं झालेलं आहे. इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला तिथं संपूर्ण नाव दिसेल. इथे तुम्हाला तुमचा आभा क्रमांक दिसेल. इथे तुम्हाला तुमचा आभा ॲड्रेस इथं तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल, मेल फिमेल, मोबाईल नंबर. इथे तुम्ही या आभा कार्डची प्रिंट काढून ठेवू शकता. त्याच्यावर तुम्ही इथं आभा कार्ड इथून यावर क्लिक करून तुम्ही तुमचं आभा कार्ड इथं डाउनलोड सुद्धा करू शकता. या अशा पद्धतीने आभा कार्ड डाउनलोड असा आपल्याला ऑप्शन आहे. अशा पद्धतीने तुमचं आभा कार्ड इथं डाउनलोड होऊन जाईल. या अशा पद्धतीने तुमचं आभा कार्ड तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट अशा पद्धतीने तुम्ही क्रिएट करू शकता. याचा तुम्हाला लाभ तुमच्या मेडिकल बेनिफिटसाठी तुम्हाला होणार आहेत. तर तुम्हाला यानंतर तुम्ही आभा कार्डच्या आधारे जरा तुमचा उपचार घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे फिजिकल डॉक्युमेंट्स न घेऊन जाता तुम्ही तुमचं आभा कार्ड जरी नेलं तर त्या आभा कार्डवर तुमचे फिजिकल रेकॉर्ड पूर्णपणे इथं स्टोरेज झालेला असेल. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.